नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जो BSc डाटा सायन्स हा जो कोर्स आहे, तर यासाठी जर तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी अगोदर तुम्हाला ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनचे जे फॉर्म स्टार्ट झाले होते तर ते तुम्ही भरलेच असेल। आता त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सिलेबस काय असणार आहे। जो तुमचा ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे तर त्यासाठी सिलेबस कोणता असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आता BSc डाटा सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या एक्झामला नेमकी सिलेबस काय असणार आहे तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, BSc डाटा सायन्स एंट्रन्स एक्झामिनेशन सिलेबस ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर अकॅडमिक इयर 2024-25। बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आता जो पेपर होणार आहे त्यामध्ये तुम्हाला दोन सेक्शन असणार आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी असे दोन सेक्शन होणार आहे। आता जो सेक्शन ए जो आहे तर तो तुम्हाला 20 मार्कांसाठी असणार आहे आणि सेक्शन बी जो आहे तर तो तुम्हाला 80 मार्काचा असणार आहे। अशी मार्किंग सिस्टीम त्याची असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन ए मध्ये तुम्हाला हे तीन सब्जेक्ट असणार आहे, जनरल अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड। यामध्ये बघा कोऑर्डिनेट जिओमेट्री, प्रॉफिट अँड लॉस, अल्जेब्रा, डाटा टेबल्स, डाटा चार्ट्स, पर्सेंटेज, लॉगरिथम etc। बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे टॉपिक्स दिलेले आहे तर हे टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे, यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। त्यानंतर पुढचा जो सब्जेक्ट आहे लॉजिक अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, यामध्ये बघा ब्लड रिलेशन, सेटिंग अरेंजमेंट, एनॉलॉजी, सिरीज, सिलोलिझम, पॅसेज कन्क्लुजन, त्यानंतर फॅमिली रिलेशन, कॉजेस अँड इफेक्ट, सिलोलिझम, त्यानंतर स्टेटमेंट, अजम्पशन, रिझन्स, त्यानंतर एनॉलॉजीज, डायरेक्शन आणि सिरीज कंप्लिशन। हे जे टॉपिक दिलेले आहे तर यावर तुम्हाला येथे क्वेश्चन येणार आहे। आणि आता तिसरा जो सब्जेक्ट आहे सेक्शन ए मधला इंग्लिश व्हर्बल ॲबिलिटी, यामध्ये बघा स्पॉटिंग एरर, comprehension, selecting words, ordering of words in a sentence, sentence of improvement, antonyms, synonyms, readings, comprehension, vocabulary, para jumbles, grammar, fill in the blanks, para कंप्लीशन etc। बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश व्हर्बल ॲबिलिटी मध्ये हे दिलेले जे टॉपिक आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे। आता हा सेक्शन ए जो आहे तर तो तुम्हाला 20 मार्क्ससाठी असणार आहे, तर त्याविषयी आपण सिलेबस बघितलेला आहे। आता सेक्शन बी जो आहे तर त्यामध्ये बघा तुम्हाला मॅथ हा पहिला सब्जेक्ट असणार आहे। त्यामध्ये बघा कोणकोणते टॉपिक्स आहेत, प्रोबॅबिलिटी, रँडम एक्सपेरिमेंट, ऑटोकम्स अँड असोसिएटेड सॅम्पल स्पेस, त्यानंतर इव्हेंट, म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह अँड एक्सक्लुझिव्ह इव्हेंट, इम्पॉसिबल अँड सर्टन इव्हेंट्स, युनियन अँड इंटरॅक्शन ऑफ इव्हेंट, कॉम्प्लिमेंटरी, इलेमेंटरी अँड कॉम्पोजिट इव्हेंट्स। असे जे संपूर्ण दिलेले जे टॉपिक्स आहे यामध्ये दिलेले तर ते तुम्हाला व्यवस्थित एकदा राईट डाऊन करून घ्यायचे आहे की याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता। तर एक एक टॉपिकवर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कारण सेक्शन बी जो आहे तर तो तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे जो तुम्हाला BSc डाटा सायन्स आहे तर त्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। तर हा तुम्हाला सेक्शन बी जो आहे तर तो 80 मार्क्सला असणार आहे। तर त्यामध्ये हे दिलेले जे टॉपिक आहे मॅथ्समध्ये तर ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क्स भेटून जातील। त्यानंतर बघा दुसरा जो सब्जेक्ट आहे सायन्स, सायन्समध्ये बघा फिजिकल प्रॉपर्टीज अँड स्टेट्स ऑफ मॅटर, मॉडेल्स ऑफ ट्रान्सफरन्स ऑफ हीट, मास, वेट, व्हॉल्यूम, साऊंड वेव्स अँड देअर प्रॉपर्टीज, त्यानंतर सिंपल म्युझिकल इन्स्ट्रुमेंटेशन, असे संपूर्ण तुम्हाला मोशन ऑफ ऑब्जेक्ट असेल, नॅचरल अँड आर्टिफिशियल मॅग्नेट्स असतील, हे दिलेले जे सर्व टॉपिक्स आहेत तर यावर तुम्हाला त्यांची व्यवस्थित डेफिनेशन किंवा त्यांचे काही फॉर्म्युले असतील तर ते व्यवस्थित करून ठेवायचे आहे। त्यांचे युजेस, त्यानंतर ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, ॲप्लिकेशन, हे सर्व तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचं आहे, कारण त्याच्यावर शक्यतो तुम्हाला क्वेश्चन येत असतात। त्यानंतर बघा सायन्समध्ये खाली दिलेले पण टॉपिक्स येणार आहे बघा, कार्बन डिफरन्स फॉर्म्स, फिजिकल अँड केमिकल चेंजेस, हे जे आहे तर हे तुम्हाला व्यवस्थित टॉपिक्स करून ठेवायचे आहे। त्यानंतर आता सेक्शन बी मधील पुढील जो सब्जेक्ट आहे कम्प्युटरमध्ये नेटवर्किंग असेल, इंटरनेट, वर्ल्ड वाईड वेब, याविषयी तुम्हाला आहे ना
गुगलला जर तुम्ही सर्च केले एक एक टॉपिक करून तरी तुम्हाला भरपूर सारी इन्फॉर्मेशन भेटून जाईल. तसेच एक एक टॉपिक काही व्हिडिओज पण तुम्हाला यूट्यूबला भेटून जातील. एक एक टॉपिक करून तुम्ही जरी सर्च केलं तरी तुमचा भरपूर असा सिलेबस जो आहे तर तो कव्हर होणार आहे. त्यानंतर बघा हे खालील दिले जे HTTP यांचं लॉंग फॉर्म सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यानंतर HTML विषयी रिलेटेड माहिती, त्यानंतर हेड, टायटल, बॉडी हे जे प्रोग्राम्स आहे तर याविषयी तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. हे तुम्ही गुगलला सर्च करू शकता. यूट्यूबला भरपूर सारे व्हिडिओज आहेत किंवा तुमच्या कॉलेजचे किंवा इतर जे प्राध्यापक आहेत तर त्यांचं सुद्धा तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. तर अशा प्रकारे आज आपण बघा BSc डाटा सायन्स ही जी यासाठी ॲडमिशनसाठी जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे ॲकॅडमिक इयर 2024-25 साठी, त्यासाठी जो सिलेबस आहे तर त्या सिलेबस विषयी आपण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.